नमस्कार मित्रांनो, एमपीएससी यूपीएससी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत. एमपीएससीच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना आपल्याला बरेच प्रश्न पडतात. जसे की सुरुवातीला कोणती पुस्तके वाचायला पाहिजे, कोणती पुस्तकं विकत घ्यायला पाहिजे, नोट्स कशा काढायच्या आणि त्यानंतर क्लास लावायचा का नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी कसे बनायचे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एमपीएससी मध्ये सक्सेसफुल झालेल्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी कोचिंग क्लास न लावता घरी बसूनच अभ्यास केलेला आहे. एमपीएससी ची परीक्षा देण्याआधी तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की एमपीएससी कडून कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षा कोणकोणत्या पदांसाठी होतात. पहिल्यांदा तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्हाला कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानुसारच अभ्यासाची सुरुवात करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की एमपीएससी हे एका परीक्षेचं नाव आहे. तर एमपीएससी एका परीक्षेचं नाव नसून ते एका आयोगाचं नाव आहे. या आयोगाकडून वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. तुम्हाला कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायची आहे हे ठरल्यानंतर त्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग काय आहे, ती परीक्षा किती स्टेप मध्ये होते, ही सर्व माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. समजा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे तर डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी सिलेबस काय, कोणकोणती पुस्तके वाचायला पाहिजे. डेप्युटी कलेक्टरला मराठीमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणतात, तर उपजिल्हाधिकारीचं कार्यक्षेत्र कोणतं, अशा प्रकारची माहिती तुम्ही अभ्यासाची सुरुवात करण्याआधी जमवा. बेसिक माहिती जमवल्याशिवाय पुढे जाऊ नका. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्याचा सिलेबस घ्या आणि त्या सिलेबसचा अनालिसिस करा. अनालिसिस करणं म्हणजे त्या सिलेबस मध्ये किती विषय आहेत, कोणत्या घटकाला जास्त मार्क्स आहेत, परीक्षेचा पॅटर्न काय, परीक्षेमध्ये किती प्रश्न किती गुणांसाठी विचारले जातात, परीक्षेसाठी वेळ काय आहे, तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्क सिस्टीम काय आहे, ही सर्व माहिती तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा. सिलेबस अनालिसिस केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असताना एका विषयाचे किती प्रश्न विचारले जातात, प्रश्नाचे स्वरूप काय असतं, ऑप्शन कशा प्रकारचे विचारले जातात, ऑप्शनची आणि प्रश्नाची शब्दरचना काय असते, अशा प्रकारची बेसिक माहिती जमवा. क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस अनालिसिस हे तुमच्या अभ्यासाचं बेसिक आहे. या दोन स्टेप खूप कंपल्सरी आहेत, त्यामुळे या दोन स्टेप तुम्ही फॉलो करा आणि त्यानंतर पुढच्या अभ्यासाची सुरुवात करा. तुम्हाला कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये या दोन गोष्टींविषयी माहिती मिळणार नाही, हे तुम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे. त्यानंतर अभ्यासाची तिसरी आणि महत्त्वाची स्टेप आहे बेसिक पुस्तके तुम्ही वाचायला पाहिजे. अभ्यासाची सुरुवात करत असताना आपल्याला असं वाटतं की मोठी रेफरन्स पुस्तके वाचू, बेसिक पुस्तके वाचण्यामध्ये वेळ का घालवायचा. तर मित्रांनो, बेसिक पुस्तकापासून तुम्ही अभ्यासाची सुरुवात करा, यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. बेसिक पुस्तके म्हणजे जी आपण शाळेमध्ये वाचायचो, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तके, ती 5वी ते साधारणपणे 12वी पर्यंतची वाचायची असतात आणि एनसीईआरटी ची पुस्तकं ती प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या इयत्तेची वाचायची असतात. एनसीईआरटी ची पुस्तकं म्हणजे सीबीएसई बोर्डची पुस्तकं. बेसिक म्हणजे क्रमिक पुस्तकं वाचत असताना तुम्ही कंपल्सरी नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स काढत असताना तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीयेत तेवढ्याच तुम्ही लिहून ठेवा. पूर्ण वाक्य लिहायची बिलकुल गरज नाही, यामुळे तुमच्या नोट्स खूप लेंदी होतील आणि रिव्हिजन करताना तुम्हाला खूप वेळ लागेल. नोट्स कशा काढायच्या या व्हिडिओमध्ये मी एक्झाम्पल देऊन व्यवस्थितपणे एक्सप्लेन केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. बेसिक पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही मोठी रेफरन्स पुस्तकं वाचा. रेफरन्स पुस्तकं वाचत असताना नोट्स काढायची गरज नाही, फक्त महत्त्वाच्या पॉइंटला तुम्ही हायलाइट करून ठेवा किंवा अंडरलाईन करून ठेवा. मला एका सबस्क्रायबरनी प्रश्न विचारला होता की पुस्तक वाचत असताना कळत नाही की काय महत्त्वाचं आहे, सगळंच महत्त्वाचं आहे असं वाटत आहे. तर मित्रांनो, खरंच सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे सगळं काही महत्त्वाचं आहे आणि सुरुवातीला आपण सर्व माहिती वहीमध्ये लिहून ठेवतो. ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस आधी करा आणि त्यानंतर नोट्स काढा. तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. एमपीएससी ची पुस्तकं वाचत असताना किंवा विकत घेत असताना नेहमीच दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं घ्या.
जर तुम्ही नवीन प्रकाशनाची किंवा इतर साध्या प्रकाशनाची पुस्तकं विकत घेतली तर त्यामध्ये कदाचित चुकीची माहिती असू शकते आणि त्याचं तुम्हाला भरपूर नुकसान होऊ शकतं। आणि तुम्हाला MPSC चे इम्पॉर्टंट बुक्स ऑनलाईन विकत घ्यायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता। MPSC च्या अभ्यासाची सुरुवात तुम्ही कधीही करू शकता, त्यासाठी पर्टिक्युलर वय नाहीये की या वयामध्येच तुम्ही MPSC ची परीक्षा द्यायला पाहिजे। 19 वर्ष पूर्ण झालेला कोणताही विद्यार्थी MPSC ची परीक्षा देऊ शकतो। जर तुम्ही फ्रेशर आहात आणि तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे तर ग्रॅज्युएशन चालू असतानाही तुम्ही MPSC ची परीक्षा देऊ शकता। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुम्ही कोणतीही डिग्री कंप्लीट केली असेल तरी सुद्धा तुम्ही MPSC च्या सर्व परीक्षा देऊ शकता। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की मुक्त विद्यापीठातून डिग्री केली तर MPSC ची परीक्षा देता येते का नाही। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा घरी बसून अभ्यास करायचा असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया लवकरच।